हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी आपण गेस्ट सिरीजची टेस्ट पेपरची श्रृंखला चालू केली होती. आपला टेस्टचा 11 चालू होता, 11वा पेपर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 40 क्वेश्चन्स पाहिले होते. आज त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. आणि संयुक्त पूर्व परीक्षे दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे, कारण आता काही 1 ते 1.5 महिन्याच्या आत संयुक्त पूर्व परीक्षा होण्याच्या खूप प्रोबॅबिलिटीज बनल्या आहेत. तर पाहूया आपण या श्रृंखलेतून तुम्हाला किती फायदा होतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, याच्यामध्ये माझ्यासोबत तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करा. तुमचा जो काही स्कोर येतो ना, तो खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरत जाऊ नका. आणि टेस्ट सिरीज कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. तर आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांनो. जे लोक नवीन आहे त्यांनी लगेच SM गायडन्स पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर चला आपण या पेपरला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की आहे अनअकॅडमी, आता आपल्या MPSC तयारीला अवेलेबल झालाय. या ठिकाणी बऱ्याचशा बॅचेस लॉन्च झाल्या आहे राज्य सेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी. या ठिकाणी डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज दररोज तुम्हाला या ठिकाणी राज्य सेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 वाजता हा क्लास होतो. तुम्ही या ठिकाणी या ऍपवर जाऊन अटेंड करू शकता. सोबतच फुल प्रिपरेटरी कंबाईन्ड प्रिलिम्स बॅच 2021 सुद्धा लॉन्च झाली आहे. लवकरात लवकर जाऊन इथे एनरोल करून घ्या. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि अनअकॅडमीवर महाराष्ट्र टॉप एज्युकेटर्स असतात. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस सर्व परीक्षांचे टेस्ट पेपर इथे घेतले जातात. ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटर्स खाली जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. मागच्या पेपरमध्ये आपण 55 पर्यंत क्वेश्चन पाहिले होते. आजपासून आपलं सुरू करू क्वेश्चन नंबर 56 पासून. ठीक आहे. तर खालीलपैकी सजीवांचा कोणता गट निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळतो? कीटक, कवक, जीवाणू की वनस्पती? सगळ्यात जास्त निसर्गात कोणता सजीवांचा गट आढळतो? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विचार करा. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा तुमचा आन्सर सांगा आणि कमेंटमध्ये तुमचा स्कोर काय आला तो सुद्धा सांगत चला. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 कीटक. हा सगळ्यात जास्त निसर्गात हा सजीव घटक आढळतो. क्वेश्चन नंबर 57, मध या पदार्थामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारी शर्करा कोणती? सुक्रोज, माल्टोज, गॅलेक्टोज की फ्रुक्टोज? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फ्रुक्टोज. मधामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारी शर्करा कोणती आहे? फ्रुक्टोज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 58, योग्य जोड्या जुळवा. सोडियम, फ्लोरीन, आयोडीन, सल्फर. आणि इकडे गॉयटर, दंतक्षय, केसांची अपुरी वाढ आणि निर्जलीकरण. तर कशाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? अशा जोड्या आपल्याला जोडायला सांगितल्या. सोपं आहे. 7व्या 8व्या इयत्तेच्या विज्ञानाच्या पुस्तकात दिलेलं आहे. आपला हा एक स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा व्हिडिओ तयार झाला आहे, तुम्ही पाहिला सुद्धा असेल. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी समजावून सांगितल्या होत्या. तर सोडियम कशाच्या अभावामुळे होतो? तर निर्जलीकरण. त्याच्यानंतर फ्लोरीन आहे दंतक्षय. आयोडीन आहे गॉयटर. आणि सल्फर आहे केसांची अपुरी वाढ. म्हणजे काय येणार? ऑप्शन 4. त्याच्यानंतर 4, 2, 1, 3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. सोपा क्वेश्चन होता. येत्या 7व्या 8व्या विज्ञानाच्या पुस्तकात तुम्हाला हे सगळं सापडून जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 59, अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे वर्णन चेक करता येईल? थॉम्सन, डेमोक्रिटस, रुदरफोर्ड, निल्स बोर. हा सुद्धा 8व्या वर्गाच्या पुस्तकातला ऍज इट इज आलेला आहे. आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये हे सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. कोणता आहे उत्तर? ऑप्शन नंबर 1 थॉम्सन. अतिशय सोपं उत्तर आहे याचं. प्रश्न क्रमांक 60, या विभागातील वनस्पतींना उभयचर वनस्पती असेही म्हणतात. टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा की यापैकी नाही? आणि उत्तर थॅलोफायटा. या वनस्पतींना उभयचर वनस्पती असेही म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 61, द्रवात एखादा पदार्थ बुडणार की तरंगणार हे प्लावक बल ठरवते. त्यानुसार खालीलपैकी योग्य विधान निवडा. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तू द्रवाच्या वर तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तू द्रवाच्या आतमध्ये तरंगते. तर यापैकी योग्य विधान कोणतं आहे आपल्याला ठरवायचं आहे. आणि जर तुम्ही याचं योग्यपणे वाचलं ना, तर तेव्हा लक्षात येऊन जाते कोणता आहे. ऑप्शन नंबर अ जो आहे तो योग्य आहे. ब अयोग्य वाटत आहे. म्हणजे फक्त अ हा जो योग्य आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. सोपा क्वेश्चन आहे. वाचल्याबरोबर तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 62, प्लास्टिकच्या पिशवीचे निसर्गतः विघटन होण्यासाठी लागणारा कालावधी 10 लाख वर्षे, 100 वर्षे, 10,000 वर्षे की 1 लाख वर्षे? या सगळ्या गोष्टी आपण बघा स्टेट बोर्डच्या सिलेबस मधल्या ऍज इट इज आलेल्या आहे. या सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतलेल्या आहे स्टेट बोर्डचे जेव्हा व्हिडिओ बनवले होते. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 10 लाख वर्षे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 63, रिकामी जागा हे आम्ल मानवी स्नायूंमध्ये तयार होते ज्यामुळे अधिक व्यायाम केल्यास थकवा जाणवतो. लॅक्टिक ऍसिड, सॅलिसायक्लिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड की ऍसिटिक ऍसिड?
उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लॅक्टिक ऍसिड. प्रश्न क्रमांक 64 मानवी लाळेतील रिकामी जागा या विकराच्या साह्याने स्टार्चचे माल्टोज या साध्या शर्करेत रूपांतर होते. पेप्सिन, अमायलेज, म्युकस, ट्रिप्सिन. उत्तर सोपं आहे. हे सुद्धा व्हिडिओ आपण पाहिलं होतं. विज्ञानचे जे लेक्चर्स तयार केले होते त्या सिरीजमध्ये हे पाहिलेले आहे आपण. याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तो आहे उत्तर ऑप्शन नंबर 2 अमायलेज. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 65 वाहकातून वाहणारी विद्युत धारा 0.24 एम्पियर असून त्याच्या दोन टोकांमध्ये 24 व्होल्ट इथे विभवांतर असेल तर वाहकाचा रोध किती? आता हे गणित आहे. ज्याला सॉल्व्ह केलं ना तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 100 ओहम. याचं उत्तर काय येतो 100 ओहम. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमांक 66 अयोग्य विधाने ओळखा. निकट दृष्टीचा हा दोष अंतर्वक्र भिंगाच्या साह्याने सुधारता येतो. चष्म्याची ऋण शक्ती निकट दृष्टीता दर्शवते. अयोग्य विधान या दोनपैकी कोणता आहे? खाली ऑप्शन वरून ओळखायचं आहे. तर या ठिकाणी अयोग्य विधान नाहीये. दोन्हीच्या दोन्ही योग्य आहे. म्हणजे ब कोणतंच नाही, यापैकी नाही. अयोग्य कोणतंच नाहीये, दोन्ही योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 67 सजीव व प्रजननाचे प्रकार यांच्या योग्य जोड्या ओळखा. अमिबा बहुविभाजन, किण्व खंडीभवन, हायड्रा मुकुलायन. तर योग्य जोडी यापैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी अमिबा बहुविभाजन ही योग्य जोडी आहे, बाकीच्या योग्य नाहीये. म्हणजे फक्त हा सुद्धा असेल हायड्रा आणि मुकुलायन. हायड्रा मुकुलायन म्हणजे ब योग्य नाहीये. तर योग्य जोड्या कोणत्या आहे? अ आणि क. तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. 67चं ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 68 जेव्हा प्रकाश किरण लहान कणावर पडतात तेव्हा ते कण विविध दिशांना प्रकाश विक्षेपित करतात. ही घटना म्हणजे अपस्करण, विकिरण, अपवर्तन की परावर्तन? विचार करा आणि सोपं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विकिरण. क्वेश्चन नंबर 69 रिकामी जागामुळे चांदीची भांडी काही दिवसांनी काळी पडतात. नायट्रेटचा थर जमतो, त्याच्यानंतर आहे सल्फाईडचा थर, ऑक्साईडचा थर की क्लोराईडचा थर. चांदीची भांडी काळी का पडते? वैज्ञानिक कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सल्फाईडचा थर चढतो. त्याच्यावर काय चढतो? सल्फाईडचा थर. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 70 कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेत असणारी मूलद्रव्य ओळखा. गॅलियम, पारा, ब्रोमिन की सेलेनियम? हा तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना माहित असलं पाहिजे आहे ना. तर हा पारा हा तर नक्कीच आहे, हा असतोच, हे आपल्याला माहितीच आहे. याच्यासोबत आहे ना ब्रोमिन हा आहे जो कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेत असतो. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येईल. 70चं ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 71 1920 साली मंजूर झालेल्या असहकार आंदोलनाच्या ठरावात खालील निर्णय घेण्यात आले. सरकारी न्यायालयावर बहिष्कार, कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार, कर भरण्यावर बहिष्कार की परदेशी मालावर बहिष्कार? तर 1920च्या असहकार आंदोलनाबद्दलचा आहे कोणकोणते निर्णय घेण्यात आले होते असहकार आंदोलनात दरम्यान? तर याचं आहे ना सरकारी न्यायालयावर बहिष्कार करेक्ट आहे. त्याच्यानंतर कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा घालण्यात आलं होतं. कर भरण्यावर बहिष्कार हे नव्हतं, याच्यामध्ये अंतर्गत होतं. परदेशी मालावर सुद्धा होतं. अ ब ड म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ ब आणि ड हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72 रिकामी जागा यांनी पुना नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. वामन भावे, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर की विष्णू शास्त्री चिपळूणकर? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 वामन भावे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 73 रिकामी जागा हे पुणे जिल्ह्यातील मुळशी सत्याग्रहातले प्रथम सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. शंकरराव देव, सेनापती बापट, काकासाहेब खाडिलकर की शिवराम परांजपे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शंकरराव देव. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1857चा उठाव व त्याबाबत व्यक्त झालेली मते यांच्या योग्य जोड्या जुळवा. एली रीज, टी.आर. होम्स, बेंजामिन डिझरायली, के मॅलेसन? आणि इकडं या व्यक्तीने कोणकोणते विधान केले होते 1857च्या उठावाबद्दल? ते विधान कोणत्या व्यक्तीने केलं होतं ते आपल्याला जोड्या जुळवायला सांगितलंय. तर जर आपण असं जोड्या जुळवत गेलो ना तर एल ई राजनी केलं होतं धर्मांधाचे ख्रिश्चनाविरुद्ध एल ई रीज धर्मांधाचे ख्रिश्चनाविरुद्ध बंड हा होता. त्याच्यानंतर टी.आर. होम्स यांनी केलं होतं रानटीपणा व सभ्यता यांतील संघर्ष. त्याच्यानंतर आता रानटीपणा व सभ्यता यातील संघर्ष आपण म्हणूया इंग्रजांचा रानटीपणा होता आणि आपली भारतीय लोकांची सभ्यता होती. त्यांनी उलटं म्हटलं होतं पण आपण याला उलटं मानूया. रानटीपणा इंग्रजांचा आणि सभ्यता आपली. बेंजामिन डिझरायली याने केलं होतं राष्ट्रीय उत्थान आणि के मॅलेसन यांनी केलं होतं शिपायांचे बंड. तर 2-1-4-3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 याचं योग्य
उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 75. याने प्रत्येक अधिकाऱ्याने भारत सोडण्यापूर्वी आपली संपत्ती शपथेवर जाहीर करावी असा आग्रह धरला. लॉर्ड वेल्सली, चार्ल्स कॉर्नवॉलिस, लॉर्ड रिपन की वॉरन हेस्टिंग्स. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चार्ल्स कॉर्नवॉलिस. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 76. आगरकरांनी केसरीच्या संपादकाचा राजीनामा दिला. सामाजिक सुधारणांऐवजी राजकीय स्वातंत्र्याला महत्व दिल्याने त्यांचा टिळकांशी मतभेद झाला. आता सांगा की अ योग्य असून ब त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे. विधान अ व ब योग्य असून ब हे अ चे स्पष्टीकरण नाही. दोन्ही विधाने स्वतंत्रपणे योग्य आहेत की फक्त अयोग्य आहे. विचार करा. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ज्याला डिटेलमध्ये स्टडी असते का बरं असं झालं होतं तेच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. पाठांतरावर तर बिलकुलच याचं उत्तर देता येत नाही. तर या ठिकाणी नाही का फक्त अ जो आहे तो योग्य आहे की आगरकरांनी केसरीच्या संपादकाचा राजीनामा दिला. फक्त अ हा योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 77. सुभाषचंद्र बोस यांनी भारताचे अस्थायी सरकार स्थापन करत असल्याची घोषणा येथे केली. जपान, जर्मनी, सिंगापूर, इटली. हा जो क्वेश्चन आहे ना सेम क्वेश्चन कौन बनेगा करोडपतीच्या एका शो मध्ये 7 कोटी रुपयांसाठी विचारला गेला होता. ते याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवलं बघा. हाच क्वेश्चन होता सेम. फक्त ते देश नव्हतं विचारलं, त्या देशामधलं कोणतं स्थान होतं ते विचारलं होतं. हाच क्वेश्चन होता सेम. मी याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. कौन बनेगा करोडपती 7 कोटीचा प्रश्न ते पाहू शकता तुम्ही. त्याच्यात डिटेल मी सगळ्या गोष्टी घडामोडी समजावून सुद्धा सांगितल्या. ते व्हिडिओ पाहून घ्या एकदा तुम्ही. लागले मी वरी आय बटन मध्ये त्याची लिंक देऊन देईन. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सिंगापूर. सिंगापूरच्या कॅथे हॉलमध्ये हा समारोह झाला होता. जिथे रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना सगळं सूत्र सोपवले होते आणि तिथून त्यांनी घोषणा केली होती सुभाषचंद्र बोस यांनी की आता भारताची सरकार आझाद हिंद सरकार ही स्थापन झाली आहे. प्रश्न क्रमांक 78. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या बातमी सदन या स्वतंत्र विभागाचा हेतू होता की अनाथ मुलांसाठी आश्रय, पतित स्त्रियांचे कल्याण, अंध मुलींसाठी शिक्षण की दुबळ्या स्त्रियांचा आश्रय. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अंध मुलींसाठी शिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 79. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे 3 टप्पे पाडले जातात. 1885 ते 1905, 1905 ते 20 आणि 20 ते 47. ते मवाळ, गांधीयुग आणि जहालांचा कालखंड. वरीलपैकी योग्य जोड्या कोणत्या? तर या ठिकाणी योग्य जोड्या ओळखायला सांगितलंय. तर 1885 ते 1905 हा मवाळ कालखंड आहे. हा तर करेक्ट आहे. 1905 ते 20 गांधीयुग नाही. 1905 ते 20 गांधीयुग नाहीये. आणि 1920 ते 47 जहालखंड हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त अ हा जो आहे ना तो योग्य आहे. म्हणजे फक्त अ ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 80. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना यांनी केली. बेहरामजी मलबारी, विष्णू शास्त्री पंडित, सार्वजनिक काका की विष्णू शास्त्री चिपळूणकर यापैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विष्णू शास्त्री पंडित यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार कोणी काढले? SM डांगे, सका पाटील, पावा गाडगीळ की SM जोशी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सका पाटील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 82. अ. काशीनाथ विष्णू फडके यांनी अरुणोदय हे वृत्तपत्र सुरू केले. ब. याच वृत्त पक्षाने सर्वप्रथम बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली. अयोग्य, ब योग्य, अ व ब योग्य की दोन्ही विधाने अयोग्य आहे? दोन्ही विधाने तुम्ही ऐकली असेल. काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर गेस करा. तर अ व ब तुम्ही जर वाचली ना तर दोन्हीच्या दोन्ही योग्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणती सुधारणा लॉर्ड रिपनच्या काळात झाली? भारतीय वृत्तपत्र कायदा रद्द करणे, पहिला फॅक्टरी कायदा, स्थानिक स्वराज्याचा प्रस्ताव आणि वरील सर्व. तर भारतीय वृत्तपत्र कायदा रद्द करणे सुद्धा झालं, पहिली फॅक्टरी त्याच्यात झालं, स्थानिक स्वराज्याचं सुद्धा झालं. म्हणजे वरील सर्व ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 84. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना येथे झाली. फैजपूर, बनारस, लखनौ की मुंबई? अतिशय सोपं आहे. ऑप्शन नंबर 3 लखनौ याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 85. खालील घटना कालानुक्रमे लावा. पहिली फॅक्टरी ऍक्ट, बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना, ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना आणि रविवारच्या सुट्टीस मान्यता. आता कालानुक्रमे यांना योग्यरित्या लावायचं आहे. तर पहिला फॅक्टरी ऍक्ट हे फर्स्ट आहे याच्यातलं, हे तर करेक्ट आहे. बॉम्बे मिल अँड असोसिएशन हे 2 नंबरलाच येतो. ऑल इंडिया ट्रेड युनियन स्थापना, रविवारची सुट्टी पहिली आहे आणि हे नंतर आहे. म्हणजे हा 1 2 4 3 म्हणजे अ ब ड क, अ ब ड क.
याचं येईन अ ब ड क, ऑप्शन नंबर 1 उत्तर अ ब ड क. तर या ठिकाणी मित्रांनो आपण 85 क्वेश्चन आजच्या पेपरमधले कव्हर केले. 15 क्वेश्चन राहिले आहे चालू घडामोडीवरचे आणि जनरल नॉलेजवरचे. ते चालू घडामोडी करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला आजच्या पेपरमध्ये काय स्कोर आला नक्कीच सांगा. क्वेश्चन्स आवडले का ते सुद्धा मला सांगा. आणि मित्रांनो आवडले असतील तर लाईक करणे विसरू नका. जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो एक आनंदाची बातमी की अनअकॅडमीवर ना तुम्ही मंथली 3 महिन्याची 6 महिन्याची वार्षिक द्विवार्षिक सुद्धा फीस भरू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही रेफरल कोड वापरला SOHELLIVE सोहेल लाईव्ह तर या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. रेफरल कोड मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथं क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही तिथं पोहोचाल आणि 10% डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल. डिस्क्रिप्शन चेक करा. अनअकॅडमी बेस्ट काय करण्याचं सगळं प्रवास करण्याची गरज नाही. घरी बसले आणि अमर्यादित कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटते. तुम्ही कॉलेज स्टुडंट असा फायनल फुल टाइम एमपीएससी तयारी करा असा की जॉब करून एमपीएससी तयारी करण्याचा सगळ्यांसाठी अनअकॅडमी बेस्ट आहे. तुम्ही ऑनलाईन सगळ्या फीस पेड करू शकता. या ठिकाणी मॉक टेस्ट, विषय टेस्ट आणि दैनिक टेस्ट सुद्धा होतात आणि त्या सगळ्यांचं विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात. तर आजच आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी हे लर्निंग ऍप इन्स्टॉल करा आणि तयारीला लागा.